तुमची दुचाकी अचानक गायब झालीये का? ती थेट दुसऱ्या राज्यात तर पोहोचली नाही ना? सावधान. कारण नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका अशा आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे, ज्यांनी थेट 3 राज्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. स्प्लेंडर बाईक विकायला आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांची 32 मोटरसायकलींसह 30,30,000 रुपयांची धडक कारवाई. नंदुरबार जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी चोरांना जेरबंद करण्याचे कडक आदेश दिले होते. दरम्यान एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाला 26 जून 2026 रोजी एक पक्का सुगावा लागला. मसावत गावातील चिखली फाट्यावर दोघेजण एक चोरीची काळ्या रंगाची स्प्लेंडर बाईक विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी चिखली फाट्यावर सापळा रचला आणि संशयित बलवान उर्फ अजय खर्डे आणि हिम्मतसिंग पावरा यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जेव्हा गाडीच्या कागदपत्रांबद्दल विचारले तेव्हा या दोघांनी उडवाउडीची उत्तरं देण्यास सुरुवात केली. पण पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलू लागले. ही बाईक त्यांचा साथीदार रिजवान दगडू तेली याच्या मदतीने खेडकोसरा माता मंदिर येथून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने रिजवानलाही बेड्या ठोकल्या. या तिघांच्या टोळीने केवळ नंदुरबारच नव्हे तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा 3 राज्यातून दुचाकी चोरल्याचं समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे या चोऱ्या केलेल्या गाड्या ते आपले नातेवाईक आणि मित्रांना विकत असत. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की आपल्या दुचाकी पार्क करताना योग्य काळजी घ्या. MDTV न्यूजसाठी प्रतिनिधी सागर पाटील, नंदुरबार. नंदुरबार पोलिसांच्या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जिल्हाभरातील अशाच खळबळजनक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.